काल आपल्या फिफा वर्ल्ड कपच्या काही मॅचेस झाल्या त्यातली पहिली मॅच ती म्हणजे नॉर्वे विरुद्ध आयव्हरी कोस्ट. या मॅचमध्ये काय झाली की पहिल्या हाफमध्ये आयव्हरी कोस्टने चांगला परफॉर्मन्स दिला, पण ते ब्रेक करू शकले नाही डिफेन्स नॉर्वेची. सॉलिड असा परफॉर्मन्स होता. त्या 40व्या मिनिटालाच नॉर्वेच्या नुसाने एक शानदार असा ब्लिट्स कलर गोल मारला पहिल्यांदा आपल्या टीमसाठी, नॉर्वेसाठी, आणि नॉर्वेचे खाते ओपन केले. दुसऱ्या हाफमध्ये मात्र चांगले प्रयत्न केले आयव्हरी कोस्टने, आणि जसे त्यांचा अहमद आलो जसा बेंचवरून आला तसं त्याने एक गोल मारून एक ही मॅच 1-1 अशा बरोबरीत आणून ठेवली. परंतु मॅचच्या 87व्या मिनिटाला पुन्हा एकदा अर्लिंग हॅलँडने एक टॅपिन मारून 2-1 अशा विजयाची नोंद केली नॉर्वेतर्फे, आणि नॉर्वेचा हा सगळ्यात महत्त्वपूर्ण विजय होता. ते आता राऊंड ऑफ 60 साठी पात्र ठरले असून त्यांची पुढील मॅच ही ब्राझील विरुद्ध होणार आहे, आणि अतिशय टफ अशी मॅच असणार आहे. परंतु या झालेल्या मॅचमध्ये आयव्हरी कोस्टच्या जे काही प्लेयर खेळले नॉर्वेकडून, लाईक अर्लिंग हॅलँड, सोरलात, ओडेगार्ड, आणि त्यांचा गोलकीपर यांचा टॉप नॉच असा परफॉर्मन्स होता. त्यांनी आयव्हरी कोस्टला कोणतीही संधी दिली नाही, तरी पण आयव्हरी कोस्टने चांगला असा प्रयत्न केला चांगली गेम खेळण्याचा, आणि त्यांच्या आता एक्झिट झाले आहे या फिफा वर्ल्ड कपमधून. परंतु चांगला असा परफॉर्मन्स त्यांनी द्यायचा प्रयत्न केला, आणि अर्लिंग हॅलंडने आता 4 गोल स्कोर केले आहेत. एम्बापे आणि लिओनेल मेसीच्या खालोखाल त्याचा असा नंबर लागला आहे. यानंतर जी फिफा वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली ती म्हणजे फ्रान्स विरुद्ध स्वीडन अशी, आणि या मॅचमध्ये फ्रान्सने स्वीडनचा 3-0 असा मोठा पराभव केला. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिली तर किलियन एम्बापेने 2 गोल मारले, ब्रॅडली बार्कोलाचा 1 गोल होता, आणि जो काही परफॉर्मन्स होता फ्रान्सच्या टीमचा तो टॉप नॉच असा होता. त्यांची जर फॉरवर्ड लाईन पाहिली आपण फ्रान्सची, तर यामध्ये ओलिसे असतील, एम्बापे असतील, बार्कोला असतील, आणि डेम्बेले असतील, यांचा टॉप नॉच परफॉर्मन्स होता. याच्या जोरावर त्यांनी ही मॅच जिंकली. तसेच जर आपण फ्रान्सची डिफेन्स जरी पाहिली तर उपमकॅनो वगैरे असे तगडे तगडे प्लेयर त्यांच्याकडे आहे. त्यांचा गोलकीपर पण चा परफॉर्मन्स पण आज चांगला होता. परंतु स्वीडनकडून काही असा परफॉर्मन्स आला नाही. त्यांच्याकडे अलेक्झांडर इसाक, योकोरेस असे प्लेयर असताना देखील शून्य असा परफॉर्मन्स होता स्वीडनचा, पूर्ण डाऊन असा परफॉर्मन्स, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. तसेच किलियन एम्बापे आणि ओसामा डेम्बेले यांनी 2-3 चांगले गोल बनवण्याचे चान्सेस मिस केले, आणि त्याचा फायदा देखील स्वीडनला झाला. अदरवाईज ही जी स्कोर लाईन आहे ही 3-0 ऐवजी 6-0, 7-0 अशी असती. आणि या मॅचमध्ये किलियन एम्बापे याने जे जर्मनीचे लेजंड आहेत क्लोसे यांचा 18 गोलचा रेकॉर्ड सुद्धा मोडला, आणि तो आता काही एक गोल मारल्यानंतर लगेचच लिओनेल मेसीची पण बरोबर करेल, आणि असा टॉप नॉच असा परफॉर्मन्स होता. आणि हायेस्ट गोल स्कोरर म्हणायचं गेले तर आता लिओनेल मेसीच्या बरोबर केलेने एम्बापे येऊन बसला आहे. तसेच सगळ्यात जास्त असिस्ट हे मायकेल ओलिसे यांनी दिले आहेत, तो आता टॉपला आहे याच्या बाबतीत. यावर आपण विचार करू शकतो की फ्रान्सची टीम ही टॉप असून तगडी असून त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे, आणि त्यांचे जे कोच आहे डेस्चॅम्प्स यांचा ॲज अ कोच परफॉर्मन्स चांगला राहिला, आणि त्यांनी जो असा सॅल्यूट केला किलियन एम्बापेला, ऑनर दिला, त्यावरून तुम्ही ठरवू शकता की किलियन एम्बापेची जी काही पदवी आता पोहोचले ॲज अ डिक्टेटर तो कोणत्या लेवलला चालला आहे, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स बघा. आणि ही जी टीम आहे ना फ्रान्सची, या टीमला जी टीम हरवेल आता राऊंड ऑफ 60 मध्ये म्हणा सेमीफायनलमध्ये, ती हा वर्ल्ड कप जिंकण्याचा चान्सेस सगळ्यात जास्त आहे. कारण की जर फ्रान्सच्या टीमकडे आता पाहिली तर टॉप नॉच असा फ्रान्सचा परफॉर्मन्स आहे, त्यांना हलक्यात घेऊन कोणत्याही टीमने चालणार नाही. त्यामुळेच हा फ्रान्सचा परफॉर्मन्स आहे, फ्रान्सची टीम आहे ती टॉप नॉच अशी आहे, आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील टॉप नॉच असा आहे. या फिफा वर्ल्ड कपच्या म्हणजे जी तिसरी मॅच झाली ती होती म्हणजे मेक्सिको आणि इक्वेडॉर. ॲज अ होस्ट नेशन मेक्सिको यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. त्यांनी पहिल्या हाफमध्येच 2 गोल स्कोर केले होते, ज्याच्या जोरावर त्यांनी सेकंड हाफमध्ये ही जी 2 गोलची लीड होती ती तशीच राखून ठेवली. इक्वेडॉरने मात्र सेकंड हाफमध्ये चांगला प्रयत्न केला बरोबरी करण्याचा, परंतु त्यांना मेक्सिकोची डिफेन्स फोडता आली नाही, आणि हा सामना शेवटी 2-0 असा संपला, आणि मेक्सिकोने राऊंड ऑफ 60 मधला आपला प्लेस आता बुक केला आहे. ॲज अ होस्ट नेशन त्यांचा एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळत आहे, आणि त्यांची ही विजयी घोडदौड अशी चालू राहील, आणि चांगला असा परफॉर्मन्स होता मेक्सिकोचा देखील. परंतु इक्वेडरची देखील या फिफा वर्ल्ड कपमधून एक्झिट झाले. त्यांनी या अगोदर ग्रुप स्टेजेसमध्ये देखील लेस गोल कन्सिडर केले होते, तसेच ते लॅटिन अमेरिकन टीम असून तेथे देखील त्यांचा परफॉर्मन्स असाच होता. परंतु मेक्सिकोने मात्र त्यांचा पाक चड्डी उतरून टाकली, आणि आपला राऊंड ऑफ 60 साठीची त्यांनी पात्रता फिक्स केली आहे. आणि अशा काही ज्या वर्ल्ड कपच्या मॅचेस आपल्या झाला त्याची ही पूर्ण माझी रिॲक्शन आणि मॅच अनालिसिस अशी काही होती. परंतु या मॅचवरून एक सिद्ध झाली की जे रिअलमध्ये जे प्लेयर आहेत ना, लाईक विनिशियस ज्युनियर झाले, पुन्हा किलियन एम्बापे वगैरे झाली, जूड बेलिंगहॅम इंग्लंड खेळतात, त्यांचा परफॉर्मन्स टॉप नॉच असा चालला आहे. आणि ऑलरेडी रिअल मॅड्रिडने 4-5 असे चांगले डिफेंडर देखील साईन केले आहेत.
आणि मला वाटतं की ह्या वर्षीचा जो क्लब परफॉर्मन्स असणार आहे रिअल मध्ये तो टॉप नॉच असाच राहील आणि याचीच मला अपेक्षा आहे. परंतु एक न्यूज चालत आहे मार्केटमध्ये ती म्हणजे जर्मनीचे नवीन कोच म्हणून यर्गन क्लॉप यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे अशी न्यूज चालत आहे. कारण की नागल्समॅन यांची लवकरच हकालपट्टी होणार आहे असे मला वाटते. कारण की जर्मनीचा परफॉर्मन्स हा चांगला नव्हता आणि त्यांनी देखील एक्झिट घेतली आहे या वर्ल्ड कपमधून. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या व्हिडिओबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही फ्रान्सबद्दल काय विचार करता ते देखील मला सांगा आणि तुम्हाला ह्या फिफा वर्ल्ड कपबद्दल तुमचे मत आहे ते देखील मला सांगा. आणि जे आपले नेक्स्ट सामने देखील आहे त्यांचा देखील व्हिडिओ असेच आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून आणि भेटूया लवकरच. बाय.